ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, फायनली तो दिवस आलेला आहे। म्हणजेच आपल्या दत्त महाराजांची दत्त जयंती आलेली आहे। येत्या 4 डिसेंबर 2025 रोजी दत्त जयंती आहे। आज मी तुम्हाला गुरुसप्ताह कसा बसवायचा आहे, म्हणजेच 7 दिवसाचे पारायण कसे करायचे आहे, का करायचे आहेत, पारायणची सुरुवात कधी होणार आहे आणि पारायणची समाप्ती कधी होणार आहे, त्यानंतर उद्यापन कसं करायचं आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा व्यवस्थितरित्या धार्मिक पद्धतीने आणि एकदा सोप्या आणि घरगुती पद्धतीने गुरुचरित्राचं पारायण कसं करावं याची माहिती भेटेल। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चला तर मी आता सुरुवात करते। गुरुचरित्र पारायण कसं करायचं आहे। 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत गुरुचरित्र पारायण करायचे आहे। गुरुसप्ताह चालू होतो, म्हणजे गुरुचरित्राची सुरुवात ही 28 नोव्हेंबर रोजी चालू होईल, 5 डिसेंबर रोजी संपणार आहे आणि 5 डिसेंबर रोजी आपण याचा उद्यापन करायचा आहे। तर मी तुम्हाला 7 दिवसाचे पारायण कसं करायचं आहे ते सांगत आहे। गुरुचरित्र ग्रंथात एकूण 53 अध्याय व 7491 ओव्या आहेत। गुरुचरित्र पारायण करण्यासाठी सर्वप्रथम आपण पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला बसावे। वाचन हे एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे। प्रत्येक अध्याय वाचल्यानंतर 2 पळी पाणी तीर्थ सोडावे। श्री दत्तात्रयांची मूर्ती व प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि रोज मंत्र म्हणून आरती करावी। सप्ताह संपेपर्यंत अखंड तुपाचा दिवा प्रज्वलित करावा। वाचनासाठी ठराविक वेळ, दिशा, जागा असावी। हा विषान्य म्हणजेच दूध, भात, चपाती, तूप, साखर घ्यावी। मीठ, तिखट, आंबट, दही, ताक, गुळ वर्ज्य करावे। पारायण करताना मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू नये। रात्री देवांच्या सानिध्यात चटईवर किंवा पांढऱ्या कंबळीवर डाव्या कुशीवर झोपावे असं म्हणतात। या संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात। 7व्या दिवशी सुपारीतून दत्तात्रयांचे विसर्जन करावे। नैवेद्य, आरत्या करून सुवासिनींना, ब्राह्मणांना भोजन देऊन याची सांगता करावी। तर मी तुम्हाला पहिल्या दिवशी कोणता अध्याय वाचायचा आहे, अनुक्रमे कसे आहेत अध्याय वाचण्याचे ते सांगत आहे। गुरुचरित्र पारायण चालू करताना पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचावा। दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचा। तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचावे। चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचावे। 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचावे। 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय वाचावे आणि 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचावे। खूप जणांना माहिती नाही गुरुचरित्र पारायण का करतात, गुरुचरित्र पारायण केल्यामुळे कोणत्या गोष्टी होतात। खूप भक्तांना याचा अनुभव आलेला आहे, तर ते काही अनुभव आहेत तर ते मी तुम्हाला आता सांगत आहे। गुरुचरित्र पारायण आपण घरी केलं तर घरातील वास्तुदोष, पितृदोष, कुंडलीमध्ये कितीही दोष असले तरी ते दोष निवारण करण्याचे ताकद गुरुचरित्र पारायणामध्ये आहे। त्यामुळे तुम्ही गुरुचरित्र पारायण करायचे आहे। गुरुचरित्र पारायण करताना कुठल्याही प्रकारचा नॉनव्हेज खायचा नाही। साधारण त्या काळात ब्रह्मचर्य पालन करावे। हा महिना भगवान नारायण, श्री दत्त आणि गुरु उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो। या महिन्यात जप, तप, पारायण आणि दान यांचे अनंत पटीने फळ मिळते। 7 दिवसाच्या सतत अशा वाचण्याने मनातील नकारात्मकता, भीती आणि दोष दूर होत। वाईट विचारांपासून दूर राहणे, सेवा, दान, प्रार्थना वाढवणे, आचार विचार आणि जीवनशैली सुधारणा हेच गुरुचरणीची खरी कृपा आहे। त्यामुळे तुम्ही गुरुचरित्र पारायण करावे। आता मी तुम्हाला ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही, म्हणजे सप्ताह करणं शक्य नाही, त्यांच्यासाठी मी काही अशी उपासना घेऊन आलेली आहे। उपासना अशी आहे की ते तुम्ही एकदम कमी वेळेत करून जास्त फलप्राप्ती मिळवू शकता। 27 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत श्री दत्त जन्मोत्सव सप्ताह साजरा केला जातो। या सप्ताह दरम्यान बऱ्याच मंदिरामध्ये किंवा घरामध्ये गुरुचरित्राचे पारायण केले जाते, पोथी वाचली जाते। ज्यांच्याकडे गुरुचरित्राची पोथी नाही किंवा ज्यांना वाचणे शक्य नाही त्यांच्यासाठी मी आता खास काही उपासना घेऊन आलेली आहे। सर्वप्रथम संक्षिप्त गुरुचरित्र अतिशय सोपी आणि छोटी पोथी आहे। तुम्ही त्याचे पारायण करावे। हे अगदी वाचायला सहज शक्य आहे। विशेष म्हणजे ही पोथी सर्व स्त्रिया वाचू शकतात। त्यानंतर गुरुचरित्र पोथीमध्ये शेवटचा अध्याय म्हणजे अवतारणिका आहे। त्यात संपूर्ण गुरुचरित्रातील एक अध्यायाचे सार सांगितले आहे। हा अध्याय सुद्धा सर्व स्त्रिया वाचू शकतात।
संपूर्ण सप्ताहभर हा अवतारणिकेचा अध्याय वाचावा. ज्यांना गुरुचरित्राचे पूर्ण अध्याय वाचायचे नाहीत त्यांनी हा फक्त एक अध्याय वाचला तरी सुद्धा तुम्ही गुरुचरित्राचे पूर्ण अध्याय वाचल्यासारखे आहे. त्यामुळे तुम्ही हा अध्याय जरूर वाचावा. त्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप संपूर्ण सप्ताहभर करावा. जितका जास्त करता येईल तितका करावा. रोज दत्तप्रभूंच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची हळदी कुंकू गंध अक्षदा फुले वाहून पूजा करावी. दत्तांच्या मूर्तीसमोर पहिल्या दिवशी एक नारळ ठेवावा आणि सप्ताह पूर्ण झाल्यावर म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी त्या नारळाचा एक गोड पदार्थ करून प्रसाद म्हणून वाटावा. शक्य असल्यास सप्ताह संपल्यावर गरजू व्यक्तीस अन्नदान करावे. तर तुम्ही ही उपासना करून पहा. ही एकदम सोपी आणि साधी आणि लगेच होणारी उपासना आहे. यामुळे तुमचा वेळही वाचेल. आणि आता मी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन कसं करायचं आहे ते सांगणार आहे. 5 डिसेंबर रोजी गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन करावे. म्हणजे सप्ताह पूर्ण झाल्यावर 7व्या किंवा 8व्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता. सर्वप्रथम श्री गणेश व दत्तात्रयांची आरती करून नैवेद्य दाखवावा. त्यानंतर नैवेद्य दाखवताना त्यांचे 4 भाग बनवावे. 1 गणपतीसाठी, 2 दत्तात्रयांसाठी, 3 गुरुचरित्र पोथीसाठी आणि 4 गायींसाठी. त्यानंतर गायीचा घास गायीला देऊन उरलेले 3 नैवेद्य घरातल्या लोकांनी प्रसाद म्हणून खावे. त्यानंतर तुमच्या इच्छेनुसार लहान मुले किंवा जोडप्यास बोलवून जेवू घालावे आणि दक्षिणा द्यावी. किंवा हे शक्य नसेल तर तुम्ही मंदिरात मठात अन्नदान करू शकता. त्यानंतर नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी अवश्य बनवावी. कारण दत्तगुरूंना घेवड्याची भाजी खूप आवडत होती, म्हणून नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी बनवावी. या प्रकारे तुम्ही गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन करायचे आहे. आता मी तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याचे रहस्यमय फायदे काय आहेत ते सांगत आहे. खूप जण आपल्याला म्हणतात बघा की सारखं घरी भांडणं चालू आहे, तंटा चालू आहे, अमुक चालू आहे, तमुक चालू आहे, वाईट शक्तीचा संचार आहे. अशा लोकांनी तर जरूर गुरुचरित्र पारायण करावे. वास्तुशास्त्रांचे अनेक दोष तसेच घरातील मतभेद या गोष्टीमुळे आज आपण प्रत्येकजण असंख्य दुःखाने, संकटाने, मानसिक अशांतता अनुभवतो. घरात व घराबाहेर सार्वजनिक तसेच सामुदायिक जीवनात प्रत्येकाला काही ना काही समस्यांनी घेरलेले आहे आणि सर्वजण या गोष्टीमुळे त्रस्त आहेत. अशा असंख्य गोष्टीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी अध्यात्मक शास्त्र व श्री दत्त संप्रदायामध्ये यावर एक प्रभावी आध्यात्मिक उपासना सांगितलेली आहे. ती उपासना म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण. वेदाप्रमाणे मान्यता असणाऱ्या श्री गुरुचरित्र पारायण केल्याने ग्रंथाचे पारायण केल्याने काय दिव्य फायदे होतात ते पुढील प्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे. ज्यावेळी एखादे गंभीर संकट आपल्या व स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावर येते आणि अशा वेळेस काय करावे हे सुचत नाही, बरोबर आहे ना? त्यावेळेस या अमृततुल्य ग्रंथाच्या पारायणाने संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे. काही जण असं सांगतात की या ग्रंथामध्ये प्रत्येक अक्षर एखाद्या मंत्राप्रमाणे आहे. तुमच्या कुठल्याही प्रकारचे
आधी व्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते. गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि गुरुभक्ती मनातून जागृत झाली की मनुष्य दुःख मुक्त होतो आणि त्यांची श्रद्धा वाढत जाते. स्वतःच्या घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नको ते दबावाचे वातावरण कमी होऊन एक आगळा वेगळा आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. प्रखर वास्तुदोष व प्रकाश वास्तुदोष यावरती उपाय म्हणून संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण केल्यास लवकर प्रभावी अनुभव येतात. गुरुचरित्र केवळ आध्यात्मिक उपासनेसाठी नसून आपले आदर्श, आध्यात्मिक जीवन, नीतिमूल्ये जपून कसं जगावं याविषयी देखील दत्त महाराजांनी या ग्रंथात मार्गदर्शन केलेले आहे. विशिष्ट समस्यावर म्हणजे जसं की विवाह, शिक्षण, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर संकल्पयुक्त गुरुचरित्र वाचल्यास हमखास अनुभव येतो, असे काही जण म्हणत आहेत. गुरुचरित्र पारायण करत असताना आहार, विहार आणि विचार याविषयींचे नियम असतात. दत्त जयंतीनिमित्त संपूर्ण भारतामध्ये दत्त आणि उपासनेच्या सेवेत श्री गुरुचरित्र पारायण हे आवर्जून केले जाते आणि दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अनेक दत्त शक्तिपीठांमध्ये सामुदायिक पद्धतीने गुरुचरित्र पारायणचे वाचन केले जाते आणि दत्त जयंतीच्या दिवशी सामूहिक पद्धतीने दत्त जन्मोत्सव साजरा करून महाप्रसादाचे आयोजन करण्याची प्रथा आहे. आपल्या पत्रिकेतील ग्रह तारे, पितृदोष, प्रारब्ध दोष यावरती गुरुचरित्र एक रामबाण उपाय आहे, असे आख्यात प्रख्यात. आपल्या पत्रिकेतील ग्रह तारे, पितृदोष, प्रारब्ध दोष यांवर उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण करावे असे अनेक प्रख्यात ज्योतिषी देखील सांगितलेले आहेत. तसंच या ग्रंथामध्ये देखील याचा उल्लेख केलेला आहे. म्हणून सर्व आपण भक्त मंडळांनी या जन्मी आपण एकदा तरी श्री गुरुचरित्राचे पारायण करून कृतकृत्य व्हावे आणि या आध्यात्मिक उपासनेचा डोळसपणाने आनंद घ्यावा.